चला बोला. जय गुरुदेव. आवाज येतोय सर? हा, येत. आजचा भाग सुद्धा परमपूज्य गुरुदेवांनी सुख आणि साक्षी भावावरच घेतलेला आहे. गुरुदेव म्हणतात की सुख पाहिजे असेल तर पूर्णपणे विश्राम केला पाहिजे, ना की आपण त्याच्या मागे धावलं पाहिजे. जसं की लोक व्यक्ती बदलतात सुखासाठी, पण व्यक्ती बदलल्याने कधी सुख भेटत नाही. फॉरेन कंट्रीमध्ये लोक व्यक्ती बदलत असतात पण त्यांच्या आयुष्यामध्ये निराशाच येते. असं गुरुदेवांचं म्हणणं आहे की आपण स्थिर राहिलं पाहिजे आणि विश्राम केला पाहिजे. आणि या विश्वाबद्दल बोलताना गुरुदेव म्हणतात की हे संपूर्ण विश्व एक सापासारखा आहे. या साक्षी भावाने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, कारण याच्यामध्ये अनेक घटना घडत असतात, सुखाच्या दुःखाच्या. जर एखाद दिवस आपलं काही नुकसान झालं तर आपण रडत बसतो. तर गुरुजी म्हणतात की नुकसान पण होते आणि आपण नाराज पण होतो. तर हे नाहीये. ही घटना घडत राहते सुखादुःखाच्या. आपण स्थिर राहिलं पाहिजे आणि साक्षी भावाने याच्याकडे पाहिलं पाहिजे. जसं की सुखातच राहायचं न सदैव हसत राहायचं म्हणजे काय, त्याचं पण आपल्याला तारतम्य असलं पाहिजे. गुरुजीने एक छान उदाहरण दिले, सांगितले की एखाद्या घरी कोणी व्यक्ती गेलाय आणि तिथं जाऊन आपण हसत राहतोय कारण मी सुखी आहे, मी आनंदी आहे, हे पण नाही जमणार आहे. कारण आपल्याला त्यावेळेस तिथल्या परिस्थितीचं पण भान असलं पाहिजे. हे पण गुरुदेवानी छान सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जर आपल्याला पूर्ण सुख मिळवायचं असेल तर आपल्याला विश्राम करावा लागेल, असं परमपूज्य गुरुदेव आजही सांगतात. आणि विश्राम करताना आपण सगळ्या घटनांकडे साक्षी भावाने पाहिलं पाहिजे. जय गुरुदेव. बोला अजून. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. की एखादं ठिकाण बदललं तर सुख मिळत नाही. आणि हे उदाहरण देत असताना गुरुदेवांनी, आपण एखादी नवीन गाडी घेतली तर गाडी घेतल्यामुळे त्याचं नवीन सुख प्राप्त होईल असं नाही. फक्त आपल्या मनामध्ये जी पकड आहे अहंकाराची, ही आपण काढून टाकली पाहिजे, तरच आपल्याला सुख मिळेल. आपण सुखा सबके साक्षी बनने से सुख मिळता है असं गुरुदेव म्हणतात. आता अहंकारामुळे काही विशेष न होता त्याचा अनुभव आपल्याला वेगळा असा होतो की एखाद्या दुःखद घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण जर सत्संगातल्याप्रमाणे जाऊन गाऊ लागलो तर हा विचार आपण बदलला पाहिजे असे गुरुदेव म्हणतात. म्हणजे भावनांमध्ये वाहून जायचं नाही. जिथं दुःख आहे ते दुःखाच्या ठिकाणी दुःखीच राहिलं पाहिजे. खुशीच्या ठिकाणी खुशीच राहिलं पाहिजे. हमेशा मुस्कुराते रहो असं जरी गुरुजी म्हणत असतील तर दुःखाच्या ठिकाणी ही बाब आपण बाजूला ठेवली पाहिजे. तुम आनंद स्वरूप आहे असं जरी गुरुदेव म्हणत असले तरी आनंद स्वरूप होण्याचेही दुःख की जगह कुछ मुस्कुराने हुई बातें नहीं करना चाहिए असं म्हणतात. त्याचबरोबर तुम्ही विशेष नाहीत, निर्विशेष आहात. ह्याच्यासाठी आपल्या मनामध्ये असणारा जो काही अहंकार आहे तो अहंकार सोडून टाका. तुमच्या मनामध्ये अहंकाराचं जे तुफान उठलेलं आहे तो तुफान फक्त त्याचं साक्षी बना. आता त्याचं उदाहरण दिलेलं आहे गुरुदेवांनी या ठिकाणी की आकाश अफाट असं विशाल असं पसरलेलं आकाश आहे आणि आकाशामध्ये किती जरी ढग आले तरी या ढगामुळे आकाशाला काहीच परिणाम होत नाही. म्हणजे आकाशाला काहीच बदल होत नाही. फक्त ढगांचं एक हे चढलेलं असतं अहंकाराप्रमाणे. म्हणून हा सारा संसार कल्पित आहे. ही सारी सृष्टी परमाणूपासून बनलेली आहे. सारा संसार चेतन आहे, चैतन्यापासून बनलेला आहे. म्हणून तुम्ही आनंद स्वरूप आहात. यासाठी तुम्ही काय करा, विश्राम करा. काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडल्या तर त्याचं प्रायश्चित करा. आणि प्रायश्चित करण्या इतकी बुद्धी जरी तुम्हाला प्राप्त झाली तर तुमची बुद्धी शुद्ध झाली असं म्हणता येईल. म्हणून अज्ञानाने एखाद्या गोष्टीची जरी भूल पडली असली तर त्या ठिकाणी काय करा, ज्ञानानं ती भूल बाजूला काढून टाका. म्हणजे त्या ठिकाणी शुद्ध अशा प्रकारचं ज्ञान तुम्ही घ्या आणि संसारामध्ये
जे काही एखाद्या रश्शीला म्हणजे दोरखंडाला सापासारखं जर तुम्ही समजत बसलात तर या ठिकाणी तुम्ही काहीच प्राप्त केलो नाही असा त्याचा अर्थ होईल, असं गुरुदेव या ठिकाणी सांगतात. चला अजून. बोला अजून कोणी. जय गुरुदेव. हा जय गुरुदेव. हा, गुरुदेवांनी सांगितले की जसं व्यक्ती स्थान स्थळ बदललं तरच आपल्याला सुख मिळतं असं काही लोक मानतात, पण सुख हे त्याच्यामध्ये नाहीच आहे. जेव्हा आपण साक्षी भावाने त्याकडे बघू तेव्हाच आपल्याला सुख मिळेल असं सांगितले. आणि जेव्हा तुम्ही वस्तू सोडायला शिकाल, पण वस्तू जरी सोडलात तर आतमध्ये आपल्या भरपूर अहंकार आहे, तो जर नाही सुटला तर वस्तू सोडून पण काही फरक पडत नाही असंही गुरुदेव म्हटलेत. आणि जेव्हा तुम्ही अहंकार सोडताल तेव्हा तुमच्यामध्ये एक प्रकारची तरलता, सहजता आणि कोमलता येईल असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये मी काहीही नाहीये असं जेव्हा आपल्या आतमध्ये आग लागलेली असेल ना, तेव्हाच आपण सुखी होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. बरोबर. चला अजून कोणी. जय गुरुदेव. जय गुरुदेव गुरुदेव. म्हणतात की प्रायश्चित करण्याचं जर मनात जरी आलं, आपल्या ज्या काही चुका झाल्या तरी पण तुमचं प्रायश्चित झालं, मनात जरी आलं तुमच्या चूक कबूल करण्याचं. आज विस्तृत रूपाने सांगितलं गुरुदेवांनी. खरं म्हणजे अहंकारात माणसाला आतून जाळतो, तर त्यासाठी अहंकाराला सोडा. तुम्ही सुख स्वरूप आहात, आनंद स्वरूप आहात, इसलिए अहंकार छोडो और हमेशा मुस्कुराते रहो, असं गुरुदेव. काल काय काय शिकलो आपण, कालच्या ह्याच्यातून काय समजलं आपल्याला. सुख हमारा आत्मा का स्वरूप है, असं गुरुदेव काल म्हणत होते. आणि लालच आदमी म्हणजे माणसाला सुखापासून दूर घेऊन जाते. ध्यान साधना योगामुळे हे सुख मिळते. त्यापेक्षाही यह सब नेहमी चलता है, असे गुरुदेवांनी काल सांगितले. काल गुरुजींनी असं सांगितलं की मी असीमित आहे व मी स्वतः सुख स्वरूप आहे, पण या प्रपंचाच्या नियमानुसार मला माझे काम नित्य करायचे, नित्य काम माझे मला करायचे आहे. तेच सगळ्यात महत्वाचं आहे. मी कसा आहे, सुख स्वरूप आहे. सुख स्वरूप आहे.
आता जेव्हा मी स्वतःला सुख स्वरूप आहे ह्याची जाणीव करून घेतो किंवा त्याची मला अनुभूती येते, तेव्हा सुखासाठी फिरण्याची भटकंती आहे ती बंद होते. होते की नाही? पहिलं काय जाणून घ्यायचं की सुखस्वरूप कोण आहे? मी आहे. माझ्या आजूबाजूचे इकडेले तिकडले सहवासातले व्यक्ती, वस्तू, परिस्थिती हे कसे आहेत? ते सुख देणारे नाही आहेत मला. कारण सुख कोणाजवळ आहे? माझ्याजवळच आहे. आहे की नाही? ते कसे आहेत? प्रपंचाचा एक भाग आहे आणि त्या प्रपंचाच्या नियमानुसार त्यांच्या सोबत मला चालायचं आहे की नाही? मी सुखस्वरूप आहे म्हणजे इतर सगळ्यांना सोडून देऊन बसायचं असं नाहीये. त्या प्रपंचामध्ये जे सहवासामध्ये आहेत, सोबत आहेत, त्यांना सोबत घेऊन त्या नियमानुसार चालायचं. आणि त्याचं अतिशय चांगलं उदाहरण दिलं. कारण काय होते, गफलत काय होते, जेव्हा मला समजलं की मी आनंद स्वरूप आहे, तर मग आपण काय करतो, त्या जोशमध्ये, त्या आनंदामध्ये आपला जो होश आहे, सजगता आहे, ती गमावून बसतो आपण. म्हणून बघा, जे जास्त आनंदी आहेत आणि आनंदाचं उधाण ज्यांना आलेलं आहे, अशांकडूनच अपमान होतात. होतात की नाही? जो दुःखामध्ये आहे, सुखाच्या शोधात आहे, धडपडतोय, बेचैन होतोय, तो कधी कोणाचा अपमान करेल का? नाही करणार. अपमान कोणाकडून होतो? आनंदित असणाऱ्या. ते स्वतःला एवढं समजतात, एवढं त्यांचं उधाण येते, एवढं हे होते की त्या जोश मध्ये ते स्वतःचा सजगता, स्वतःचा होश गमावून बसतात. असीमित आनंद आणि असीमित, आहे की नाही? मग तिथे काय होते, इतरांचा आपल्या हातून अपमान होतो, आपण काही बोलायला लागतो, है ना, आणि त्याचा मग परिणाम होतो. तर मग काय पाहिजे की आनंद स्वरूप आहोत, तर त्याला सहाय्यक कुठल्या आनंदी घटना घडल्या तरीही पण मी काय समजलं पाहिजे की हे जे काय आलेलं आहे हे काही काळापुरतं आहे. है की नाही? हे कसं आहे, काही काळापुरतं आहे, हे निघून जाणार आहे. मग सुख असो, दुःख असो, संकट असो की एखादे चांगलं कार्य असो, ते कसं आहे, येणार आहे, जाणार आहे, येणार आहे, जाणार. म्हणून काय सांगितलं, भावनाओं का तूफान उठता है, फिर वो तूफान से वो आकाश को कुछ फर्क पडता है क्या? त्या आकाशाला काय फरक पडतो का त्याचा? नाही. तसंच माझं स्वरूप आहे. माझ्या जीवनामध्ये असे तुफान येणार आहेत, जाणार आहेत. म्हणून ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी गुरुदेवांनी खूप चांगले चांगले उदाहरणं दिली आपल्याला, की आतापर्यंत तुमच्या जीवनात दुःख आले की नाही? प्रत्येकाच्या सांगा बरं, थंब दाखवा. आले. मग त्याच्यातून तुम्ही बाहेर निघालात का नाही निघालात? निघालात म्हणूनच आता इथे आहेत, आहे की नाही? जे काय आला असेल, संकट आला असेल, काही दुःखाचे प्रसंग आले असतील, अचानक काही झाला असेल, काही घडलं असेल, जे जे काही झालेलं असेल, ते सगळ्या ह्याच्यातून आपण बाहेर निघालो. कारण काय? कारण ते म्हणजे मी नाहीये, त्याच्यापासून मी वेगळा आहे.
तो मी असला असता तर तिथेच नष्ट झाला असता, तो झाला असता की नाही. आणि असे होतात बरेच, तुम्ही उदाहरण बघितले असतील की त्या तुफान मध्ये जातात आणि मग स्वतःला काय समजतात की ते संकट किंवा ते दुःख म्हणजे मीच आहे असं समजतात, आणि मग आपली स्वतःचा देहत्याग करतात, आत्महत्या करतात. होतात ना असे प्रसंग. हे कशामुळे होतात? अज्ञानामुळे होतात. मग बघा, जसे जसे आपण सूक्ष्मतेमध्ये जाऊ तसं तसं आपल्याला हे ज्ञान आपल्यामध्ये दृढ व्हायला लागतंय. मग आपण जेव्हा बघतो आपण ह्या सगळ्या सृष्टीकडे, स्थूल प्रमाण बघितलं तर आपण सगळे वेगवेगळे आहोत. पण जेव्हा सूक्ष्मतेमध्ये जातो, अणुपरमाणूंमध्ये जातो, तर तेव्हा कसे आहोत? एक आहोत. सगळ्यांचे अणुपरमाणू सारखेच आहेत, वेगवेगळे आहेत का? नाही. आहेत का? नाही. आहे की नाही? आणि सगळ्यांचं शरीर असेल, सृष्टीमध्ये दिसणारं जे जे काही आहे ते कशापासून बनलेलं आहे? हे पंचतत्वानं बनलेलं. अणुपरमाणूपासून बनलेलं आहे. प्रत्येकामध्ये ते अणु आहेत, परमाणू आहेत. आहेत की नाही? हो. म्हणजेच कसं आहे की अनुभूतीच्या पातळीमध्ये ह्या ज्ञानामध्ये जेवढे आपण सूक्ष्मतेमध्ये जाऊ तेवढी आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल, आणि तेवढं आपल्या मध्ये शुद्धता येईल. प्युरिटी म्हणतो आपण त्याला. केव्हा येईल? जेव्हा ह्या ज्ञानाच्या सूक्ष्मतेमध्ये जाऊ आपण त्यावेळेस. मग त्यासाठी काय आवश्यक आहे? तर श्रवण आवश्यक आहे, चिंतन आवश्यक आहे, मनन आवश्यक आहे. नाही तर मग उद्या मग काय माझं शरीर हे काय मी नाहीये, बाजूबाजूचे माणसं म्हणजे मी नाहीये, काही नाहीये, तर मग व्यवहारामध्ये सुद्धा मग सगळ्या गडबडी होतील, गफलती होतील. होईल की नाही असं? हो सर. आणि एक लक्षात ठेवायचं की हे सगळं काय आहे? मनाचा व्यवहार आहे. आणि मनाचा स्वभाव काय आहे? चंचलता. सगळ्यांच्या मनाचा स्वभाव काय आहे? चंचल. मग हे चंचल मन जे आहे हे चित्त आपल्या आत्मस्थित होतंय, तेव्हा ही सगळ्या ज्ञानाची अनुभूती होते आपल्याला. पण ती तिथे टिकत नाही, अलीकडे येते. येते की नाही? अलीकडे आल्यानंतर पुन्हा काय होते? त्याची विस्मृती होते, आपल्याला विसरून जातो आपण ते, आणि मग पुन्हा आपला व्यवहार सुरू होतो. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? हे विसरलं नाही पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे? अभ्यास, चिंतन, मनन, वारंवार अभ्यास करायचा. आणि अभ्यास हा वैराग्यपूर्ण असला पाहिजे, आहे की नाही? आणि त्यामध्ये पुन्हा अजून गुरुदेवांनी काय सांगितलं? तुम्ही हे सगळं करत असताना वैराग्याचा अहंकार होऊन आपला विवेक जागृत असला पाहिजे. वैराग्याचा अहंकार झाला, जिथे अहंकार आहे तिथे वैराग्य नाहीच आहे. अहंकार आणि वैराग्य एकत्र राहत नाहीत. एक तर अहंकार असतो, नसता वैराग्य असत. पण ह्या सगळ्यांची जाणीव करून देण्यासाठी आपल्यामध्ये विवेक आहे, आणि तो विवेक जो आहे तो वारंवार आपल्यामध्ये अभिव्यक्त झाला पाहिजे, है की नाही? विवेक जागृत असणं गरजेचं आहे. आणि हा विवेक जागृत केव्हा होतो? जेव्हा बुद्धीमध्ये शुद्धता येते तेव्हा. अशुद्ध बुद्धीमध्ये विवेक जागृत नसतो. कारण एक लक्षात ठेवा, मन आहे
हे जे अंतःकरण चतुष्ट आहे त्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये बुद्धी जी आहे आपली, ही आपल्या पुढच्या प्रवासाला जायचं का नाही जायचं हे ठरवते कोण? बुद्धी ठरवते. आणि बुद्धीला साक्षात सत्य दर्शन पाहिजे. तिला जर नाही पटलं तर तुम्ही किती लाख काही करा, ते पुढे नाही जाऊ देत. असा अनुभव येतो आपल्याला, येतो का नाही? आपल्या स्वतःच्या बाबतीत पण येतो, इतरांच्या बाबतीत पण येतो. काही जण असतात लोक, तुम्ही कितीही सांगा, कितीही झटा, नाही आहेत की नाही? गुरुदेवानी सुद्धा उल्लेख केला त्याचा. जो अहंकारानं भरलेला आहे, तो स्वतःला काही समजतो, तो पश्चाताप तर करणं शक्यच नाही. तो चूकच मान्य करत नाही तर पश्चाताप कुठला करणार तो? आहे की नाही? तर सगळ्यात पहिलं महत्वाचं काय? बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. आणि बुद्धी ही ज्ञानामुळंच, बुद्धीला काय म्हणतो आपण, पोषण मिळत आहे. बुद्धीला दुसरं कुठलंही पोषण नाही लागत. ते तुमचं बदाम खाणं, अक्रोड खाणं, हे सगळं काही हे नाहीये. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? बुद्धीला ज्ञान पाहिजे. म्हणून ज्ञानाचं महत्व आहे की नाही? आणि तुम्ही जेव्हा आपण बघतो, आपली जर आर्ट ऑफ लिव्हिंग ही जी संस्था आहे, ही संस्था एवढ्या कमी काळामध्ये सगळ्या जगभर पसरण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्ञान. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? काय म्हणजे हा, महत्वाचं कारण काय म्हणजे? ज्ञान, ज्ञान, नॉलेज एवढ्या फास्टली पसरण्याचं कारण म्हणजे नॉलेज. इथे जे नॉलेज आहे, इथे जे ज्ञान आहे, ते ज्ञानामुळंच एवढे लोक त्याच्याशी अटॅच झालेले आहेत. कारण बुद्धीला ज्ञान लागतंय. बुद्धीचं खाद्यच आहे ते. आणि तुम्ही जर ज्ञान नाही दिलं बुद्धीला तर बुद्धी भ्रष्ट होते. म्हणून काय ऐकायचं वारंवार? ठीक आहे, आपण 10 वेळेस, 25 वेळेस, 50 वेळेस, 100 वेळेस ऐकलेलं आहे, ठीक आहे, पण तरीही का ऐकायचं? कारण आपली बुद्धी भ्रष्ट नाही झाली पाहिजे. लक्षात आलं? समजलं? का ऐकायचं, काय नाही वारंवार? नाही तर बऱ्याच वेळेस मनात काय येते, मी तर काय कितीकदा ऐकलेलं आहे. आणि जेव्हा बुद्धी शुद्ध होते, बुद्धीला जेव्हा सत्य दर्शन होते, तेव्हा बुद्धी आपल्याला त्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग मोकळा करून देते. म्हणून बघा, ऍडव्हान्स कोर्स आपण करतो, आहे की नाही? ऍडव्हान्स कोर्स मध्ये काय आहेत? मेडिटेशन्स आहेत, है ना? मग ते मेडिटेशन्स काय करतात? हॉलो अँड एम्प्टी. आता आपल्याला का माहित नाही का हॅलो आहे, एमटी आहे? मग माहित नाही का? सगळ्याला माहिती आहे. सगळ्या नळ्याच आहेत मध्ये, माहिती आहे सगळ्याला. हो हो, पोकळीच आहे. पण बुद्धीला पटत नाही ते. पटते का? नाही पटत. कारण बुद्धीला सत्य दर्शन पाहिजे. आणि ते सत्य दर्शन ऍडव्हान्स कोर्सच्या माध्यमातून जे मेडिटेशन्स आहेत, त्या मेडिटेशनच्या माध्यमातून सत्य दर्शन आपल्या बुद्धीला होते. आणि मग त्या बुद्धीच्या माध्यमातून जेवढे तणाव, जे जे काही असेल आपल्यामधला विषाक्त भाग जो आहे, किंवा तणाव असतील, किंवा आपल्यामध्ये काही अडकून पडलेलं मागचं असेल, काय जे जे काही असेल,
ते सगळं बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया कशामध्ये होते? तर हे बुद्धीचं सत्य दर्शन आणि दुसरं म्हणजे गुरुदेवांचा आवाज. तो काय आहे? चार्जड साऊंड आहे तो. ते नुसता आवाज नाही आहे, त्याच्यामध्ये चार्जिंग भरलेली आहे आणि त्याच आवाजामध्ये ती ताकद आहे सगळं बाहेर काढून टाकण्याची. ह्याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना, प्रत्येकाला आलेला आहे का नाही? ऍडव्हान्स कोर्स करून आल्यानंतर पहिले 8 दिवस माणूस चमचमीत राहते, चमकत राहते. कित्येक जण तर असे अनुभव सांगतात की आम्हाला उगाचच हसू यायले, काही कारण नसताना उगाच हसायलो आम्ही. होत ना असं? ज्यांनी ज्यांनी ऍडव्हान्स कोर्स केलाय त्या सगळ्यांना तो अनुभव आहे की नाही? पण कसं होतंय, ऍडव्हान्स कोर्स केलाय मी, 4दा केलाय, 5दा केलाय, 10दा केलाय, तर नाही होणार. कारण वारंवार त्याची क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मग जे आपल्याला मुख्य सांगितलेलं आहे की मी कसा आहे? साक्षी आहे. ह्या सर्वांचा कसा आहे? मी साक्षी आहे. साक्ष देणं सोपी काम नाहीये. लोक टर भितात साक्ष म्हणले की. हो, बरोबर आहे ना? कोणी म्हणलं साक्ष द्यायला चला म्हणून येतात का? आणि इथं गुरुदेव काय सांगतायत की तुम्ही साक्षी आहात. सोपी गोष्ट नाही. आहे की नाही? म्हणून ही गोष्ट पक्की जाणून घ्यायची. आतापर्यंत आपल्याला गुरुदेवांनी जे जे सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये ह्या संकल्पात नेहमी राहायचं की मी कसा आहे? आनंद स्वरूप आहे. माझं स्वरूपच आनंद आहे. मग त्यासाठी मग परदेशात जाणं, गाव बदलणं, त्याच्यानंतर कुठं ट्रॅकिंग करणं, कुठल्या प्रेक्षणीय स्थळांना जाणं, यात्रा करणं, 4 धाम 8 धाम सगळ्या यात्रा करणं, हे सगळं ह्यामुळं मी आनंदी होणार नाही. मी आनंदी आहेच आणि मग मी सगळं करतोय, हा भाव महत्वाचा. कारण एक लक्षात ठेवा की भावनांचे तुफान जे आहेत हे येतच राहतात, हे थांबणारे नाहीत. तुम्ही सुदर्शन क्रिया दररोज करता म्हणजे भावनांचे तुफान तुमच्या जीवनात येणारच नाहीत असं नाहीये. येणारच आहेत, येतच राहतात. ते येणारच आहेत. आणि त्या भावनांमध्ये त्या क्षणापुरतं त्या तेवढ्या भावना असेल तोपर्यंत, ते तुफान असेल तोपर्यंत आपल्याला समजा दुःख झालं तर ते अभिव्यक्त केलं पाहिजे. त्याला दाबून नाही ठेवायचं. आणि त्याला दाबून ठेवायला गेलं म्हणजेच तुम्ही अहंकारी आहात. कसं रडावं बुवा? काय म्हणतील? आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर रडायलाय है ना? किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगचे व्हॉलेंटियर आहेत, सगळ्याला सांगतात की नेहमी हसत राहा, है ना? 12 महिने 24 तास हसत राहा. असं नाहीये. गुरुदेवांनी कधी असं म्हणलं नाही. बऱ्याच वेळेस गुरुदेवांना प्रश्न विचारला गेलेला आहे कि मैं हमेशा सुखी रहूं, इसका आशीर्वाद दो. तर गुरुदेवांचं उत्तर काय आहे? ये हमेशा वाली बात छोड़ दो. आहे ना? तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेस, हमेशा वाली बात छोड़ दो. लक्षात आलं ना? हो सर. हे समजून घेऊन चालायचं.
एकच लक्षात ठेवायचं, काय यायचं ते येत राहते, जात राहते, येत राहते, जात राहते. हा या प्रपंचाचा भाग आहे. आणि आपण जिवंत असल्याचं ते लक्षण आहे. भावना मेल्या आणि नुसतंच शरीर आपलं चालत राहिलं तर काय मजा आहे मला सांगा तुम्ही? आहे का काही? नाही त्यामध्ये काही काही रस नाहीये, आहे की नाही? जीवन हे रसमय आहे, जिवंतपणा आहे त्याच्यामध्ये. आणि जिथे जिवंतपणा आहे तिथे हे सगळं येत राहत. फक्त त्या तुफानामध्ये वाहून जायचं नाही. ते तुझं येणार आहे, साक्षी बना. येणार आहे, हो जाणार आहे. बस. आतापर्यंत जीवनात कित्येकदा आलं आणि गेलं. आणि गेलं. तसंच आताही होणार आहे. ठीक आहे, कोणाचे काय प्रश्न असतील तर. समजलं ना? समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा विचारा.